नमस्कार मंडळी. चला तर मग आज करणार आहोत आपण सुरमईची मस्त ग्रेव्हीचा असा रस्सा. मग काय त्याला रस्सा करण्यासाठी कांदा कापला, टोमॅटो कापला आणि कांदा लालसर असा परतून घेतला. थोडासा लालसर झाला की त्यामध्येच टोमॅटो टाकला आणि थोड्याशा 2-3 लसणाच्या पाकळ्या टाकल्या. चांगलं परतून घेतला आणि नंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं आणि ते परतलेलं सगळं साहित्य आणि कोथिंबीर टाकले आणि त्याची ग्रेव्ही करून घेतली. ती ग्रेव्ही नंतर कढईमध्ये तेल टाकून चांगली लालसर अशी परतून घेतली. त्याला हलवत राहायचं कारण का ते कढईला चिकटतं. मग चांगला परतू घेतल्याच्या नंतरनं परत थोडंसं तेल टाकलं आणि त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली. ते पण चांगलं लालसर परतून घेतलं. नंतरनं थोडीशी हळद, थोडीशी कश्मीरी लाल तिखट मिरची पावडर, मटण मसाला, घरचा मसाला, कांदा लसूण मसाला आणि थोडीशी धने पावडर टाकली आणि ते सगळे एकदम मिक्स करून घेतलं आणि थोडंसं पाणी टाकलं. मग पाण्याचा चरका दिला की आपल्या भाजीला तरी एकदम छान येते बरं का. त्यामुळे थोडंसं पाणी टाकलं आणि चांगलं मस्त असं परतून घेतलं. चांगले मसाले वगैरे सगळे एकजीव होईस्तोपर्यंत हलवून घेतले आणि मस्त असं त्याला तेल सुटले की मग म्हणजे भाजी पण आपली चविष्ट होते आणि समजायचं आपला मसाला वगैरे चांगला परतून झालेला आहे. मग तेल सुटल्याच्या नंतरनं त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं चवीनुसार. जसं आपल्याला पाहिजे तसं चवीनुसार मीठ टाकलं आणि सुरमई मस्त अशी धुवून घेतली होती. मग ती सुरमई त्यामध्ये टाकून दिली आणि चांगलं मस्त असं परतून घेतलं. परतून घेतल्याच्या नंतरनं त्यामध्ये पाणी ॲड केलं जेवढं आपल्याला लागन तसं, म्हणजे घट्ट पातळ म्हणजे जसं हवा आहे तसं. त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स केलं आणि थोडीशी उकळी येऊन दिली फुल गॅसवर आणि उकळी आल्यानंतर कमी गॅसवर शिजत ठेवलं. बघा तर मग सुरमई ग्रेव्ही रस्सा आपला तयार आहे. बाय बाय.